राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच देशात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे चिन्ह दिसायला लागलेत। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी हे पक्ष ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। ठाकरे गटाने तर एकूण 20 ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केलंय। पण यंदा राज्यात 2019च्या निवडणुकांसारखं चित्र असणार नाही, कारण युती आणि आघाडीची समीकरणं बदललेली आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, त्यामुळे ठाकरे गट आता ठरलेल्या जागांसाठी नेमक्या कोणत्या उमेदवारांची निवड करते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया मुंबई विभागापासून। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याचं सांगण्यात येत आहे। संजय दिना पाटील हे 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते। त्यानंतर 2009 मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा ते निवडून आले। 2014 मध्ये संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती, तर 2019 मध्ये त्यांचा पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं होतं। संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजोल पाटील गेल्या काही महिन्यापासून युवा सेनेत कार्यरत आहेत। दरम्यान संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वचपा काढण्याची शक्यता आहे। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम। तिथे मागच्या बऱ्याच काळापासून शिवसेनेचा तिथे वचक आहे। 2019लाही शिवसेनेकडून गजानन कीर्तिकर हेच उत्तर पश्चिममधून निवडून आले होते। 2022 रोजी शिवसेना फुटली, नंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला। पण आता ठाकरे गटाने गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं बोललं जात आहे। कारण गजानन कीर्तिकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तिकरांना आपलं समर्थन दिलेलं पाहण्यास मिळत आहे। सुनील प्रभू, रवींद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे मिळून ठाकरे गटाचे एकूण 3 आमदार या मतदारसंघात आहेत, तर जवळपास 10 नगरसेवक सुद्धा आहेत। दरम्यान अमोल कीर्तिकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लढण्याबाबत असमर्थता दाखवली, तर सुनील प्रभू किंवा प्रियांका चतुर्वेदी यांच्याही नावाचा विचार सुरू आहे। पुढे पाहूयात, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे। अरविंद सावंत यांनी 2014 पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे। त्यांनी 2014 आणि 2019 साली काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता। त्यानंतर मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्याने अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का, असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे। आता कोकणाबद्दल बोलायचं तर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने आपला दावा ठोकला आहे। त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी 2014ला तटकरे यांना जबरदस्त टक्कर दिली होती। आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे। उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जातं। पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं विनायक राऊत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बऱ्याच काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तिथं भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद तुलनेनं खूप कमी आहे। त्यामुळे
यावेळेसही विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे। विनायक राऊत यांच्या पुढे यावेळेस परत एकदा भाजपचे निलेश राणे यांचं आव्हान असू शकतं। मंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इथून इच्छुक आहेत। पण ते काहीही असलं तरी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची इथली उमेदवारी जवळपास कन्फर्म आहे। ठाणे जिल्ह्यात बोलायचं झाल्यास तिथं ठाणे आणि कल्याण हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी आता ठाणे लोकसभेत ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार असून त्यांचा तिथे मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे। राजन विचारेंनी 2014-2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा पराभव केला होता। यामुळे यंदाही ठाकरे गट विचारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे फिक्स आहे। आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी ठाणे विधानसभा आणि राजन विचारे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मजबूतपणे शिवसेनेच्या बाजूने राखला होता। पण आता शिवसेना फुटीनंतर इथली ही गणितं बिघडतील। लोकसभेत राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गट श्रीकांत शिंदे यांना उभं करणार असल्याची चर्चा जोरदार आता रंगू लागली आहे। कल्याण भाजपला सोडून त्या बदल्यात ठाण्यात श्रीकांत शिंदेंना तिकीट देण्याचा भाजपचा प्लॅन दिसतोय। त्यामुळे खरंच असं झालं तर ठाणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होऊ शकते। पुढं कल्याण मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास ठाकरे गट शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याचं बोलण्यात येत आहे। त्यासाठी ठाकरे यांनी गेम प्लॅन आखला आहे। त्यांनी 2019च्या विधानसभेत शिंदे पिता पुत्रांकडून दुखावलेल्या आणि माजी आमदार सुभाष भोईर यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे। कारण माजी आमदार सुभाष भोईर यांचे त्या भागातील मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी सलोख्याचे संबंध आधीपासून राहिले आहेत। कल्याण ग्रामीण भागात दिवा अंबरनाथ येथे भोईर यांच्या शब्दाला वजन असून त्यांना मानणारा एक वेगळा गट आहे। तसेच आगरी कार्ड हा पॅटर्न चालल्यास त्याचा फायदा भोईर यांना होऊ शकतो। आता आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघाच्या जागा ठाकरे गट लढवणार आहे त्याची माहिती घेऊ। तर बघा, पश्चिम महाराष्ट्रात मावळ, माढा, सोलापूर, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या जागांवर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे। त्यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं गेल्या 3 निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी उमेदवारांची लढत राहिली आहे। आता मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे स्ट्रॉंग उमेदवार आहेत। त्यामुळे शिंदे गटाने इथं दावा ठोकला आहे। दुसरीकडे ठाकरे गटाचे इथून कुणीच नाही। आता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली असून नुकतेच भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। दरम्यान शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनीही वाघेरे यांची भेट घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे। पुढे माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास ठाकरे गटाचे प्रवक्ता आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याचं सूत्रांची माहिती आहे। हाके स्वतः धनगर समाजाचे नेते असल्यामुळे ओबीसी वर्गात त्यांना पाठिंबा आहे असं मानलं जातं। नुकताच त्यांनी मराठा आरक्षणांवरून राज्य मागासवर्ग आयोग व सरकार दबाव टाकत असल्याचं सांगून आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असल्यामुळे त्यांचे नाव चांगलं चर्चेत आलं आहे। त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडे जागा आल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं। खंदारे हे शिवसेना भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा क्रीडा मंत्री होते। तसेच याआधी ते उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। पण 8 महिन्यांपूर्वी एका रेप केसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। विरोधकांनी त्याचं भांडवल केलं तर मग पक्षश्रेष्ठी निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। आता कोल्हापूर जिल्ह्यात बोलायचं झाल्यास खरं तर 2014-19ला कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते। पण शिवसेनेच्या अंतर्गत बंडानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे आता तिथं त्या ताकदीचा उमेदवार देणं हे ठाकरे गटासाठी चॅलेंजिंग असणार आहे। कारण हातकणंगले लोकसभेत
जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार गट प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। पण त्या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिले आहे, म्हणून ठाकरेंनीही कंबर कसली आहे। तिथं 2019ला शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले होते, पण त्यांनी नंतर शिंदे गटाचा रस्ता धरला। दरम्यान आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत एक बैठक मातोश्रीवर पार पडली, तेव्हा कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे उपस्थित राहिले होते। तेव्हा जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असं बोललं जातं आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना ताकद पुरवली जाईल अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली अशी चर्चा आहे। पण त्याबद्दल अद्याप राजू शेट्टी यांची भूमिका गुलदस्त्यात आहे। आता जर आपण मराठवाड्याबद्दल बोललो तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या जागांवर लोकसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय। त्यापैकी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर या यंग आणि डॅशिंग नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत। त्याच एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओमराजे यांचा तरुणांशी असलेला कनेक्ट आणि तळागाळातल्या लोकांशी जुळलेली नाळ याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले पॉवरफुल नेते राणा जगजित सिंग यांना मात दिली होती। सध्या राणा जगजित सिंग भाजपमध्ये आहेत, पण आता राणा जगजित सिंग यांना महायुतीने तिकीट दिले तर मग लढाई अधिक चुरशीची होऊ शकते। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तिथे सध्या MIMचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असून त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या लोकांमध्ये चांगली इमेज असल्याचं पाहण्यास मिळत असल्यामुळे तिथे तगडा उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही। तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, कारण 2019ला तिथे विधानसभेचे 4 आमदार निवडून आले होते। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे, कारण त्यांनी 2009, 14 आणि 19 अशा सलग 3 टर्म शिवसेनेच्या तिकिटावर एक हाती परभणी लोकसभेत आपला गड राखला आहे। तिथे त्यांची ताकद आणि जनसंपर्क अफाट आहे। आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथे 2019ला शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते, पण त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे। दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण असल्यामुळे इथे विजय ठाकरे गटाचा होऊ शकतो, म्हणून ठाकरे गटाचा त्या जागेवर प्रबळ दावा असणार आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसेच माजी खासदार सुभाष वानखेडे हे 2 नेते तिथे प्रमुख दावेदार मानले जात आहे। त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं मागच्या सलग 5 निवडणुकांमध्ये भाजपचे रावसाहेब दानवे यांचा बोलबाला राहिला आहे। त्यांनी युतीकडून लढताना सलग 5 वेळा काँग्रेसचा पराभव केलाय, पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालेला आहे, कारण जालना लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील गावांचा समावेश असून तिथं शिवसेना घराघरात पोहोचलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची अशी इच्छा आहे की तिथली जागा भाजपला शह देऊ शकणाऱ्या ठाकरे गटाने लढवावी व सध्या रावसाहेब दानवे यांना टफ फाईट देणारा नेता म्हणून माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। शिवाजीराव चौथे यांना OBC समाजाचा ही सपोर्ट आहे। अर्थात या ठिकाणी ठाकरे गटाला जरांगे इफेक्टमुळे झालेल्या मराठा ध्रुवीकरणालाही विचारात घ्यावा लागेल। आता उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास नाशिक आणि शिर्डी या 2 लोकसभेच्या जागा उद्धव ठाकरे गटाने लढल्या आहेत। त्यापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन्ही टर्म शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते, पण बंडानंतर ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेल्याने त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे। ठाकरे गटाकडून अनेक नावांची चर्चा आहे, पण त्यात जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जातं। दरम्यान आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची त्यात संबंधित शिवसेना भवनावर बैठक झाली होती। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवरून
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे। बबनराव घोलप हे निष्ठावान म्हणून आपल्याकडे राहिले आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आता या दोघांपैकी एकाला इथे उमेदवारी मिळेल, पण मग दुसरा नेता कदाचित बंडखोर मूडमध्ये जाण्याचा धोका आहे। आता राहिले विदर्भातील 2 लोकसभा मतदारसंघ, बुलढाणा आणि वाशिम। खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत 4 जागा लढवत शिवसेनेने तिथं 3 जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे। त्यापैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 1999 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। त्या मतदारसंघात सुरुवातीला 1999 आणि 2004ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते। 2009, 14 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झाले। त्यामुळे लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावेदारी सांगितलेली आहे। विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यंदा त्यांना पाडायचंच असंच थेट आवाहन केलंय। त्यासाठी आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशा चर्चा सुरू आहेत। शेवटचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी 5 वेळा विजयाचा पताका फडकावला आहे। त्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या, पण तरीही शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्यामुळे यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे। माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतले, त्यामुळे ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते, तसेच 2002 ते 2004 या काळात ते मंत्री राहिलेत। पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते। शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण तिथे पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज हे देखील लढतीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, कारण यवतमाळ वाशिममधील बंजारा समाज त्यांच्या मागे असल्याचं सुनील महाराजांचे म्हणणे आहे। पण ठाकरे गटाकडून अद्याप नाव स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून या नेत्यांची आणि आघाडीचं समीकरण बदलल्यामुळे महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे। ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कॉमेंट करून कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।